जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मुंबई पोलिसांनी परवानगी दिल्याने आजही आंदोलन सुरू आहे। दुसऱ्या दिवशी सुद्धा मुंबईमध्ये ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळेल, तर दुसरीकडे सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आझाद मैदानाच्या बाहेरून सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आझाद मैदानाच्या बाहेरची नेमकी काय परिस्थिती आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। पंकज, विक्रांत, आझाद मैदानाच्या बाहेर आंदोलक जे आहेत ते आता पावसासाठी आसरा खर्च शोधत होते। आपण इकडे दाखवूया, दिवसभर खायची जी आहे ती अडचण असते, मात्र आझाद मैदानाच्या बाहेर जे आहे ते इडलीवाला असेल किंवा मेदूवडावाला असेल, यांनी जे डोक्यावरती घेऊन ते मेदूवडे विकणारे असतात ते तिथे आलेत। त्याच्यामुळे इथे जे आंदोलक दिवस रात्र जरांगे पाटील यांच्या सोबत इथे बसलेले आहेत, त्यांच्या पोटाला सकाळी थोडासा दिलासा मिळालेला आहे, कारण दिवसभर पाऊस असेल, पावसासोबतच जे आहे ते आंदोलनाची भूमिका घेणं असेल, आक्रमक होणं असेल, या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे सुरुवातीला थोडंसं पेरीवाल्यांच्या माध्यमातून इथे पोटाची भूक शमवणं किंवा भूक शमवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय। आता हळूहळू मैदानाच्या आतमध्ये जिकडे आंदोलन होतंय तिकडे आंदोलक जमा होतील। आज सरकार दरबारी काय हालचाली घडतात विक्रांत, ते महत्वाचं असतं, कारण दुसरा दिवस आहे। रोज ज्याप्रमाणे म्हणतात ना की हातावरती पोट असतं, त्याप्रमाणे रोज नवीन अर्ज करायचा, एक दिवस वाढवून द्यायचा, हे असंच चालणार का, अशा अनेक गोष्टी आहेत। त्यामुळे आज सरकार दरबारी काय हालचाली होतात ते महत्वाचं आहे। कदाचित आज त्या उपसमितीची बैठक होईल जी मराठा आरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली। त्याच्यानंतर या बाबतीतला निर्णय होईल। मात्र पुन्हा एकदा आझाद मैदानच्या बाहेरची दृश्य दाखवतोय, पाण्याची व्यवस्था असेल किंवा खाण्याची व्यवस्था, हे आंदोलक इथे करतायत आणि कुठेतरी दिवसभराचा एक बॅकअप जो आहे तो तयार करण्याचा प्रयत्न करतायत, कारण एकदा सकाळी खाल्ल्यानंतर दिवसभर थोडा त्यांना त्याच्यामध्ये दिलासा मिळू शकतो। आजूबाजूची सगळी हॉटेल्स असतील किंवा जे खाण्याची दुकानं आहेत ती बंद केली आहेत। आता सुरक्षेचा मुद्दा असेल, गर्दीचा मुद्दा असेल की अन्य काही, पण ती दुकानं जी आहेत ती बंद केली। त्यामुळे सकाळी आझाद मैदानाच्या बाहेर बसलेले ही इडली, मेदूवडा, डोसावाले आझाद मैदानातल्या आंदोलकांसाठी निश्चितच महत्वाचे आहेत, दिवसभराची एनर्जी देणारे आहेत, दिवसभर घोषणा देण्यासाठी ताकद देणारे आहेत असं म्हणावं लागेल। विक्रांत, बरं, धन्यवाद पंकज या सगळ्या तपशिलांसाठी।